लीलावती रुग्णालयात तब्बल 1250 कोटींचा घोटाळा झालाय आणि या रुग्णालयात काळी जादू झाली असा आरोप केला जातोय। माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांनी हा खळबळजनक दावा आता केला असल्याचं बघायला मिळतंय। So the ex-employees of the trust came to the trustees and they informed us that some black magic practices have been performed in the court, in the premises of the hospital, especially in the office where Mr. Prashant Mehta and his mother, Mrs. Charu Mehta, used to sit. So on the basis of that information, in the presence of some witnesses, following the due process, the flooring of the room was dug up and 8 urns, kalash, containing human remains, rice and other articles which are used for black magic were found in that room, and this amounts to an offence under Black Magic and Evil Practices Act, which is an act of the state. या संदर्भात आता अधिकची माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, आपण एकंदरीत पाहतोय लीलावतीमध्ये घोटाळा सुद्धा झालाय, काळी जादू झाली असं सांगितलं जातंय, नेमकं काय घडलंय? नक्कीच लीलावती रुग्णालयात तब्बल 12,500 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप हा लीलावतीच्या प्रशासनाने केलेला आहे। सध्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे लीलावती रुग्णालयाशी जोडलेले आहेत आणि त्यांनी असा देखील दावा केलाय की जे माजी विश्वस्त होते त्यांच्या दालनामध्ये काळी जादू झाल्याची त्यांना माहिती मिळाली। जेव्हा दालनातलं फ्लोरिंग फोडण्यात आलं तेव्हा या फ्लोरिंग मध्ये तब्बल 8 कलश मिळाले, ज्या कलशामध्ये काळ्या जादूसाठी लागणारे साहित्य म्हणजे केस असतील, भात असेल अशा स्वरूपाचे भरलेलं 8 कलश त्यांच्या हाती लागले। या संदर्भात त्यांनी वांद्रे पोलिसांमध्ये तक्रार केली होती, मात्र पोलिसांनी त्याची कोणतीही दखल घेतली नाही आणि अखेर आता हॉस्पिटलने कोर्टामध्ये या संदर्भात वेगळी अशी तक्रार दाखल केलेली आहे। निश्चितच धन्यवाद सचिन दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। रुग्णालयाची फरची खोदली आणि त्यावेळी मानवी अवशेष आणि केस सापडलेत। तांदूळ काळ्या जादूचे साहित्य असलेले 8 हंडे पुरलेले आढळलेले आहेत। माजी विश्वस्तांनी 1250 कोटींचा घोटाळा केल्याचा देखील आरोप आहे। पुरवठादार कंपन्यांसोबत हातमिळवणी करून घोटाळा केल्याचा दावा केला जातोय। माजी विश्वस्तांविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात 3रा गुन्हा सुद्धा आता या प्रकरणी दाखल करण्यात आला असल्याचं बघायला मिळत आहे। आणि यानंतर साम टीव्हीची एक एक्सक्लुसिव्ह बातमी पंकजा मुंडे यांच्या मुलाखती संदर्भातली। पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय। पक्षश्रेष्ठींनी धसांना समज द्यावी असं त्यांनी सकाळला दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत म्हटलंय। सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट गुपचूप का घेतली हा सवाल त्यांनी या दरम्यान उपस्थित केलेला आहे। तर आपण बघूयात सकाळला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंकजा मुंडे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते देखील आपण जाणून घेऊयात। सगळीकडे कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट मात्र गुपचूप का घेतली हा सवाल यावेळेस पंकजा मुंडे यांनी उपस्थित केलाय। माझ्यावर आरोप करणाऱ्या धसांना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी असं देखील त्यांनी या दरम्यान म्हटलेलं आहे। धनंजय मुंडे पालकमंत्री असतानाही कराड काम करत होता, त्यावेळी धसांनी तक्रार का केली नाही हा सवाल पंकजा मुंडे यांनी आता उपस्थित केलेला आहे। मी मंत्री झाल्यानंतरच सुरेश धस यांना बीडमधून गुन्हेगारी वाढल्याचं का दिसलं असं देखील यावेळेस पंकजा मुंडे यांनी प्रश्न विचारलाय। फडणवीसांच्या कारवाईच्या आश्वासनानंतरही बीडचा विषय नेमका पेटता का ठेवला हा सवाल देखील या दरम्यान आता पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। तर पंकजा मुंडे यांची ही सविस्तर मुलाखत आपल्याला 15 मार्च रोजी प्रसिद्ध होणाऱ्या सकाळ सरकारनामामध्ये वाचता येणार आहे।
आणि यानंतर पुढे एक मोठी बातमी. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आज पहिली मोठी सुनावणी पार पडेल. सरपंचांच्या निर्घुण आणि क्रूर हत्येला 3 महिने उलटून गेलेत आणि त्यांच्या हत्येचा आपण पाहतोय फोटो आणि व्हिडिओमुळे संपूर्ण राज्यभरात संताप सुद्धा व्यक्त केला जातोय. त्यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू साठे शिवाय सुधीर सांगळे, प्रतीक घुले, जयराम साठे या आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आजच्या सुनावणीमध्ये या आरोपींचे बंद लिफाफ्यातले जबाब कोर्टात सादर होतील. मात्र या प्रकरणातला आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. आजच्या सुनावणीमध्ये कराडचा जामीन अर्ज देखील कोर्टात दाखल केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आणि यानंतर घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये. पेंचच्या खारेपाट विभागात नागरिकांनी पाण्यासाठी थेट पाण्यात उतरून लक्षवेधी आंदोलन केलेलं आहे. धरणाचं पाणी पिण्यासाठी आणि सिंचनाला देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. शिवाय सिंचन प्रकल्पासाठी 766 कोटी रुपये मंजूर करण्यात आले तरी देखील पाणी मिळालेलं नाहीये आणि त्यामुळे ग्रामस्थ आता आक्रमक झाले असल्याचं बघायला मिळतंय. वाशिम जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईवर 195 गावांमध्ये 210 विहिरी अधिग्रहण करण्याचं काम सुद्धा प्रस्तावित आहे. आणि यामध्ये जर आपण बघितलं तर दुसरीकडे 3 गावांमध्ये 3 विहिरींचं अधिग्रहण पूर्ण झालंय. भूजल पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. भविष्यात टंचाईची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. जालन्यातल्या परतूर कस्तुरबा गांधी या बालिका वसतिगृहातील मुलींची छेड काढणाऱ्या दारुड्याला विद्यार्थिनी आणि सुरक्षा रक्षकांना चोप दिला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. या घटनेनंतर वसतिगृहातील विद्यार्थिनींचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. दरम्यान तहसीलदारांनी वसतिगृहात भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला. पुण्यातल्या भोर महाड रस्त्याच्या नियोजन शून्य कामाबाबत हिरडोशी खोऱ्यातील शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुद्धा केलेलं आहे. यामध्ये मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन ठेकेदारानं दिल्यानंतर अखेर रस्त्याचं काम बंद पाडण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी मागे घेतलाय. धाराशिवमधील कळंब तालुक्यातल्या मांजरा नदीपात्रातील कोल्हापुरी बंधाऱ्यांचं रूपांतर बॅरेजेसमध्ये करावं ही मागणी कळंब परिसरातील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केलेली आहे. नादुरुस्त कोल्हापुरी बंधाऱ्याच्या गेटमधून पाणी वाहून जात असल्यानं शेतकऱ्यांना याचा कोणताच फायदा होत नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आता जिल्हा क्रीडा संकुलाची पाहणी केली. मैदानावर ठिकठिकाणी घाणीचं साम्राज्य झालंय, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी क्रीडा अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली आहे. मैदानावर तात्काळ सोयीसुविधा उपलब्ध करून द्या, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या 30% निधीची व्यवस्था नेमकी कुठून करावी असा प्रश्न चंद्रपूर महापालिका यांना पडलेला आहे. निधीची व्यवस्था न झाल्यास योजना अर्धवट राहतात की काय असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दरे गावालगत असलेल्या डोंगरावर अज्ञातानं सर्व वनवा पेटवला. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे कोणतंही नुकसान झालं नसल्याची माहिती आहे. मात्र आगीचे भले मोठे लोट दिसता स्थानिकांनी डोंगराकडे धाव घेत आग विझवली आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या भूममध्ये तरुणास अमानुष मारहाण करून रस्त्यावर फेकलेलं आहे आणि तो मृत झाल्याचं देखील समजतंय. त्याला रस्त्यावर फेकण्यात आलेलं आहे. 7 ते 8 जणांवर टोळक्याने लोखंडी रॉड, काठी याशिवाय तीक्ष्ण हत्यारानं त्याला मारहाण केली आहे. सध्या या तरुणाला सोलापुरातील एका हॉस्पिटलमध्ये उपचार त्याच्यावर सुरू आहे. या प्रकरणी आरोपींनी अटक केलेली आहे. पुण्यातील धायरी भागामध्ये काल संध्याकाळी एका चिमुकल्याचा मृत्यू झालाय. सोसायटीमध्ये मित्रांसोबत खेळताना स्विमिंग पूलमध्ये पडून 6 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. चिमुकला घरी परतला नसल्यानं चिमुकल्याची शोधाशोध सुरू आहे आणि तब्बल 2 तासानंतर तो चिमुकला स्विमिंग पूलमध्ये मृत अवस्थेत आढळलाय. बीकेसीमध्ये 2 रिक्षा चालक एकमेकांशी भिडले. या हाणामारीमध्ये एकानं डोक्यात दगड घातलाय, 1 जण जखमी झालेला आहे. बीकेसीमधील पेट्रोल पंपाजवळ रिक्षा चालकाचं रांगेवरून वाद झाला आणि त्यामुळे हाणामारी झाली. पत्थर मारा भाई, अरे गलत किया ना, ये गलत किया है ना, पत्थर से मार दिया, गलत किया.
पिंपरीमध्ये नशा करण्यासाठी आईने पैसे न दिले त्यामुळे आता नशेखोर व्यक्तीने सोसायटीमधील 13 दुचाकींना आग लागली. तरुणानं दुचाकी पेटवल्या आणि सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. रहिवाशांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तरुणाला अटक सुद्धा केलेली आहे. तर व्यसनाच्या आहारी गेल्यानं असं कृत्य करतो असं आईने पोलिसांकडे तक्रार करत म्हटलंय. अमरावतीमध्ये भावा बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. संपत्तीच्या वादातून सख्या भावाने आपल्या बहिणीवर बंदूक रोखली आहे. भर रस्त्यात हा थरार सुरू होता. बंदूक रोखणारा हा भाऊ जो आहे तो सैन्य दलातून रिटायर झालेला जवान आहे. संपत्तीच्या वादातून या भावा बहिणीमध्ये वाद झाला. शिर्डीमध्ये घरगुती वादातून मुलानं आपल्या वडिलांची निर्घुण हत्या केली. आधी पाईपनं वडिलांना जबरी मारहाण केली, नंतर आकस्मिक मृत्यू दाखवून तरुणानं हत्या लपवण्याचा प्रयत्न केला. पण पोलीस तपास आणि शवविच्छेदन अहवालातून जबर मारहाणीतून वडिलांचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलं. पालघरमध्ये किरकोळ वादातून पतीने पत्नीची दगडानं ठेचून हत्या केली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. यामध्ये कासा पोलिसांनी आरोपी सुरेश भोईर याला अटक केलेली आहे. आरोपी विरोधात 302 अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे. एक मोठी बातमी लातूरमधून. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. राज्यातील अनेक शहरांमध्ये गुंडाराज बघायला मिळतोय. लातूरमधील अंबाजोगाई रोडवर एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. एका हॉटेलमध्ये दारू पिताना तरुणांची बाचाबाची झाली आणि यानंतर एकाला तुफान हाणामारी झाली आहे. रस्त्यावर ओढत आणून दगडानं लोखंडी रॉडने बेदम मारहाण झाली. यात तरुण गंभीररित्या जखमी झालाय. सोलापूरमधील रुग्णालयात त्यावर उपचार सुरू आहे आणि या प्रकरणात लातूर पोलिसांनी 7 जणांवर गुन्हा दाखल करून आरोपींची पोलिसांनी धिंड काढली आहे. पुन्हा एकदा वळूयात वेगवान बातम्यांकडे. किरकोळ बाजारात हिरव्या मिरचीचे भाव कमालीचे वाढले. 160 रुपये किलोने मिरची सध्या विकली जाते. तर घाऊक बाजारामध्ये मिरचीची आवक 30 ते 40% कमी झाली आहे. वातावरणातील बदलामुळे उत्पादनात घट झाल्यानं मिरची महाग झाली आहे. नाशिक जिल्ह्यात कांदा दराचा प्रश्न पुन्हा पेटला. कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपये हमीभाव देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं केली. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी आहे. कांद्याला हमीभाव आणि निर्यात शुल्क रद्द केला नाही तर आंदोलनाचा इशारा शेतकरी संघटनेनं दिलाय. बारामतीमध्ये शरद पवार गटाच्या वतीने बळीराजा सहकार बचाव आंदोलन करण्यात आलेलं आहे. ऊसाच्या उत्पादन खर्चात वाढ झाली, मात्र ऊसाला अपेक्षित दर मिळाला नाहीये. कारखान्यातून नीरा नदीमध्ये जे दूषित पाणी बंद करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. ट्रान्सफॉर्मरला लागलेल्या आगीत 5 एकर ऊस जळून खाक झालेला आहे. बार्शीमध्ये सारोळे गावच्या शेतात महावितरणचं ट्रान्सफॉर्मर जळून आग लागली. या आगीमध्ये 2.5 लाख रुपयांचं आर्थिक नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यानं केलाय. सध्या सारोळे गावातील वीज पुरवठा पूर्णतः बंद सुद्धा करण्यात आलेला आहे. कल्याण खडकपाड्यामध्ये निर्माणाधीन इमारतीच्या पार्किंगचा स्लॅब कोसळलाय. 5 कामगार जखमी झाले. धारवानी मॅजेस्टिक टॉवर या इमारतीच्या पार्किंगचं काम सुरू असताना ही घटना घडलेली आहे. जखमींना मनसे कार्यकर्त्यांनी बाहेर काढल्याची माहिती आहे. अक्कलकोट सोलापूर रोडवरील मल्लिकार्जुन नगर परिसरात रस्ता ओलांडताना सिमेंट बल्करच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला. अपघातानंतर बल्कर चालक हा गाडीसह घटनास्थळावरून पळून गेलेला आहे. मात्र नंतर चालक MIDC पोलीस स्टेशनला शरण आल्याची माहिती आहे. बजेटमध्ये एकनाथ शिंदे यांच्या खात्यांना निधी नसल्यानं विरोधकांनी जोरदार टोलेबाजी केली असल्याचं बघायला मिळतंय आणि त्यामुळे नुकोबासह एकनाथला दूर केल्याची कोपरखळी जयंत पाटील यांनी मारलेली आहे. तर शिंदेंचं ऐकायचं नसल्याचं दादांनी ठरवलं असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावलाय.
आमदार रोहित पवारांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधत अजित पवारांवर हल्ला केला। एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या योजनांना बजेटमध्ये निधी मिळालेला नाहीये, तर काही योजना बंद सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। सरकारमधील अंतर्गत कुरघोडीमुळे शिंदेंच्या योजना बंद केल्या का, हा सवाल रोहित पवार यांनी केलाय। सरकारच्या आश्वासनांची पूर्तता होणार नव्हतीच असा दावा भाई जगतापांनी केलाय। शिवभोजन आनंदाचा शिधा शेतकऱ्यांसाठी काही तरतूद केली नसल्याचं म्हणत भाई जगताप यांनी संताप व्यक्त केला। या सरकारने फसव्या योजना आणल्या हे आम्हाला माहिती होतं असं म्हणत भाई जगताप यांनी अर्थसंकल्पावरून सरकारला धारेवर धरलंय। 50 लाख लाडकींना तुम्ही कमी करणार आहात, मग निवडणुकीसाठी लाडकींना कशाला फसवलं, हा सवाल भास्कर जाधव यांनी केला। यावेळी जाधव यांनी लाडकी योजनेच्या जाहिरातीवरून अजित पवार, फडणवीस आणि शिंदेंना टोला लगावला। सरकारने लाडक्या बहिणींची फसवणूक केली असल्याचा आरोप आमदार आदित्य ठाकरेंनी केला। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं, पण ते दिले नाही। आमचं सरकार असतं तर लाडक्या बहिणींना 3000 रुपये दिले असते असं आदित्य ठाकरे म्हणाले। धार्मिक स्थळावरच्या भोंग्यांबाबत फडणवीसांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय। सरसकट भोंग्यांची परवानगी कुणालाही देणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। याशिवाय सर्वांना भोंग्यांच्या आवाज मर्यादेचं पालन करावंच लागेल असं देखील फडणवीसांनी विधानसभेत म्हटलं। गडचिरोलीमधील राईस मिलमध्ये होणाऱ्या त्रुटीसंदर्भात सुधीर मुनगंटीवारांनी लक्षवेधी मांडली। तांदूळ अडवला जातोय, अधिकारी मनमानी करताय असा आरोप करत कारवाईची मागणी मुनगंटीवारांनी केली। यावर अजित पवारांनी ज्या अधिकाऱ्यांना मस्ती आली आहे त्यांची मस्ती उतरवतो असा सज्जड दम दिला। जो सोसायटी दारूच्या दुकानांना परवानगी देत नाही त्या ठिकाणी दारूच्या दुकानांना एनओसी देऊ नये, ही मागणी भाजप आमदार महेश लांडगेंनी केली आहे। सोसायटीने परवानगी दिल्यावरच दारूच्या दुकानांना एनओसी देणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही कबुली सुद्धा दिली आहे। भाजप आमदार सुरेश धस यांचा गुंड कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याच्या अटकेसाठी पोलिसांची 2 पथकं शोध घेत आहेत, पण मीडियाला मुलाखत देणारा खोक्या अद्याप पोलिसांना सापडलेला नाही। यावरून सुधीर मुनगंटीवारांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। राज्याच्या 2025-26 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेसाठी काहीच तरतूद नाहीये, त्यामुळे अंबादास दानवेंनी सरकारवरती सडकून टीका केली। सत्ताधाऱ्यांचे मराठवाड्यावर हे अन्यायकारक धोरण असल्याची भूमिका विधान परिषद सभागृहात दानवेंनी मांडली। भाजपकडून विधान परिषद निवडणुकीसाठी 3 उमेदवार रिंगणात असणार आहे। या 3 उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवण्यात आलेली आहे। विधान परिषदेच्या 5 जागांपैकी 3 जागा भाजप लढणार अशी माहिती सूत्रांनी दिली। भाजपकडून दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारे यांना देखील संधी दिली जाण्याची शक्यता आहे। शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। उद्धव ठाकरेंना आता टीका करण्याचं काम आहे, केलेल्या कर्माची फळं उद्धव ठाकरे भोगतायत असा घणाघात कदम यांनी केला आहे। क्रीमिलेअरची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली आहे। ही मर्यादा 15 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची शिफारस आहे। ही माहिती मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेंनी विधान परिषदेत केली। विकासासाठी कटिबद्ध असून त्यासाठी आता अनेक योजना लागू केल्या आहेत असं देखील सावेंनी सांगितलं। आणि आता मुंबई गोवा महामार्गासंदर्भात मोठी बातमी। मुंबई गोवा महामार्गासाठी आता नवीन मुहूर्त निवडण्यात आलेला आहे। जानेवारी 2026 पर्यंत या महामार्गाचं काम पूर्ण होणार आहे, ही माहिती दिली जाते आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी ही माहिती दिली। महामार्गाचं काम पूर्ण करताना दर्जाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं।